आणि खास रिपोर्ट आहे मुंबईच्या मुलुंडमधील अपघातासंदर्भात। मुलुंडमध्ये शनिवारी मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर 3 जण या अपघातामध्ये जखमी झाले। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। या अपघाताचे समोर आलेले व्हिडिओ आणि फोटो पाहिले तर अंगाचा अक्षरशः थरकाप उडतोय। आधी रेल्वे, मग लोकल आणि रस्ते अपघातामध्ये मुंबईकरांचा जीव आतापर्यंत जात आलाय आणि त्यामध्ये आता मेट्रोचा देखील समावेश झालाय। त्यामुळे इथं मरण स्वस्थ झालंय तरी देखील चर्चा होतीये ती मात्र मुंबई स्पिरिटची। पाहूयात एक रिपोर्ट। हा एक फोटो सांगतोय मुंबईत मरण किती स्वस्थ झालंय। कधी लोकलमधून पडून तर कधी लोकल खाली चिरडून, कधी रेल्वे तर कधी रस्ते अपघातात आणि यात आता मेट्रोचाही समावेश झालाय। मुलुंड पश्चिमेतल्या LBS रोडवर शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास मेट्रोच्या उड्डाणपुलाचा एक संरक्षक कठडा कोसळून एकाचा जीव गेलाय। 6x4 फूट आकाराचा कठडा खालून जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळला। या अपघातात रामधनी यादव यांचा मृत्यू झालाय तर अन्य 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। मृतासह 2 जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत। कुटुंबातील एकाच्या लग्नाच्या खरेदीसाठी जात असतानाच हा भीषण अपघात झालाय। वर्दळीचा भाग असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर घाटकोपर ठाणे कासारवडवली या मेट्रो 4 उन्नत मार्गाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असलेल्या सिमेंटच्या भिंतीचा एक मोठा तुकडा अचानक निखळला आणि खालून जाणाऱ्या एका रिक्षावर आणि एका कारवर कोसळला। हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झालाय तर कारच्या पुढच्या भागाचंही मोठं नुकसान झालंय। अपघाताचे समोर आलेले व्हिडिओ अंगावर काटा आणणारे आहेत। रिक्षाच्या मागच्या सीटवर असलेल्या रामधनी यादव यांच्या अंगावरच हा कठडा कोसळला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर रिक्षा चालवत असलेले राजकुमार यादव रिक्षातच अडकून पडले होते। ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण कमरेच्या खालची बाजू पूर्णपणे अडकली होती, त्यामुळे त्यांना बाहेर पडणं शक्य होत नव्हतं। अपघात घडताच आजूबाजूचे नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं मदत कार्य राबवून रिक्षात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं। जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यातील रामधनी यादव यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता। जखमींपैकी राजकुमार यादव यांची प्रकृती गंभीर आहे। अपघाताची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आमदार मिहिर कोटेचा तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। अपघाताची माहिती घेत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय। 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती त्यावेळी कळालं हे कालच बसवलेलं आहे हा वॉल। मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। माझं राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीशी बोलणं झालं होतं आणि हे देवाभाऊचं शासन आहे। त्यांनी मला फोनवरती सांगितलं होतं की मी सखोल चौकशीचे आदेश देतोय आणि या चौकशीमध्ये प्रायमा फेसी जे कोणी जबाबदार आहे, अधिकारी, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आणि त्यांना आपण तुरुंगात टाकू आणि अधिकारी सापडले तर अधिकारीचं निलंबन पण आपण करू। काल रात्रीच पूर्ण त्यांचे जे चीफ सेफ्टी ऑफिसर होते त्यांचं स्टेटमेंट झालं आणि स्टेटमेंटच्या आधारावरती जे लक्षात आलं त्या अनुषंगाने ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर होता मिलन बिल्डकॉन इन्फ्रा LLP त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्याला अटक करण्यात आली। त्याचा प्रोजेक्ट मॅनेजर, साईट मॅनेजर, कन्सल्टंटचा साईट सुपरवायझर, साईट मॅनेजर असे 5 लोकांना अटक करून कालच तुरुंगात टाकण्यात आलंय। या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुःख व्यक्त केलंय आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत। जे जखमी आहेत त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून आणि
राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। मुलुंड अपघात प्रकरणात पोलिसांनी कंत्राटदार मिलन रोड बिल्टेक कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। त्यात हरीश चव्हाण प्रोजेक्ट डायरेक्टर, कुलदीप सबकाळ प्रोजेक्ट मॅनेजर, सौरभ सिंग डेप्युटी मॅनेजर, प्रशांत भोईर सुपरवायझर तर अवधूत इनामदार प्रोजेक्ट मॅनेजर यांचा समावेश आहे। प्राथमिक जबाबदारी निश्चित होताच MMRDA कडून संबंधित संस्थांवर दंड आकारण्यात आलाय। त्यानुसार कंत्राटदार RAJB मिलन इन्फ्राला 5 कोटी दंड आणि जनरल कन्सल्टंट कन्सोर्टियम ऑफ DB इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग, हिल इंटरनॅशनल आणि लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडला 1 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित झाल्यास ब्लॅक लिस्टिंगसह कारवाई केली जाणार आहे। सर्वात दुःखद बाब म्हणजे रामधनी यादव यांच्या नातीचं शनिवारी लग्न होतं। लग्नासाठी सगळे नातेवाईक जमले होते। रामधनी यादव आणि त्यांचे 2 नातेवाईक आपल्याच रिक्षानं मुलुंड परिसरात जात असताना रामधनी यांच्यावर काळानं घाला घातला। मेट्रोचा कठडा अचानक कोसळला आणि रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। रामधनी यांचा जागीच मृत्यू झालाय तर राजकुमार यादव हे गंभीर जखमी झालेत। दरम्यान मृतदेह गावी घेऊन जायचा आहे, पण सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचं सांगत नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। रामधनी यादव आमचे काका होते, ते मृत्यू पावले। त्यांच्या अजून बॉडी गावाला घेऊन जायचे, तर त्यांच्या अजूनपर्यंत काय काल सगळे आले होते, आश्वासन वगैरे दिलं। आज अजूनपर्यंत जे काय कारवाई झाली नाही। आम्हाला एम्ब्युलन्समध्ये घेऊन जायचे, त्याच्याबरोबर खर्चे बिरचे काय कॉन्ट्रॅक्टर अजून पण बघायला आले नाही आहे। काल फक्त लोक येऊन गेले हॉस्पिटलमध्ये, कसं चाललं आहे काय चाललं आहे, कोणीही म्हणजे इथे गव्हर्नमेंट आणि हे आश्वासन शासनाकडून काही कारवाई अजून ॲक्शन आम्हाला एकही माणूस भेटला नहीं है। तुम्ही कोण आहात रुग्णांचे आणि तुम्ही कालपासून येत आहात? हाँ, कल मैं आया था यहाँ से, तो जो राजकुमार रेड्डी मेरे जीजा जी लगते हैं, वो रिलेटिव है मेरे वो। तो कल से 1 या 2 जन खाली आए थे देखना। अभी कल से अभी तक कोई मतलब ना गवर्नमेंट से आया, ना BMC से आया, ना MC से कोई आके पूछा भी नहीं क्या हो रहा है क्या नहीं करके हो रहा है। ऐसे गवर्नमेंट सरकार ने अभी 5 लाख का बोला है उसमें। 5 लाख में भी क्या होने वाला, आप बताओ ना। 5 लाख में कुछ होता है क्या? उनके 3 लड़की है, उनका एजुकेशन, उनकी शादी, फिर अभी वहाँ से भी वो लिखित में कुछ मिला नहीं अपने को, कैसा क्या है। मुलुंडमधील अपघातानंतर MMRDAनं संचालक बसवराज भद्रगोण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे। ही समिती बांधकाम पद्धती, गुणवत्ता नियंत्रण, देखरेख यंत्रणा आणि नियमांचं पालन यांची तपासणी करणार आहे। मृताच्या कुटुंबियांना MMRDA कडून देखील मदत दिली जाणार आहे। आता मृताच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल, घटनेची चौकशी होईल, कंत्राटदाराला दंड ठोठावला जाईल, कदाचित दोषींना शिक्षाही होईल। पण या मुंबईत मृत्यू किती स्वस्त झालाय हे पुन्हा एकदा मुलुंडच्या अपघातावरून सिद्ध झालंय। तरीही मुंबई स्पिरिटच्या नावाखाली मुंबई कशी धावते याचंच कौतुक सर्वत्र केलं जातं। ऋतिक गणकवारसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।